आणि नंतर मला ते मागावून कळतं असं कुणाच्या तरी कडून. तर माझं म्हणणं असं आहे की ते जसं म्हणजे इतर फ्रेंड्सकडे वगैरे शेअर करत असतील की नाही मला माहिती नाही, पण त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगावी असंही माझं म्हणणं नाही. ज्या सांगायच्या आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. कारण का अपेक्षा सांगा एका वाक्यात सांगू. अच्छा, माझी एवढीच जे काही आहे जे शेअर करावं असं. मान्य. ओके. दुसरी अपेक्षा, जर तब्येत वगैरे ठीक नसेल तर कधी आधी सांगतच नाहीत, जे मला नंतर सावकाशीने कळतं. तब्येतीच्या बाबतीतल्या गोष्टी वहिनींना लगेच सांगाव्या. मान्य आहे? मान्य आहे. चला 2 मान्य. तिसरी अपेक्षा, घाबरून बोलतायत ते मान्य. तिसरी म्हणजे आतापर्यंत एवढी जीवनात साथ दिली आहे त्यांनी आणि असंच पुढे सुद्धा देतील अशी मला अपेक्षा आहे, म्हणजे होप्स आहेत. आणि ते एवढं बरं पाठ केलंय. मान्य आहे. तुमच्या 3 एक्सपेक्टेशन बोलेगा तो टाइम पे जो करना है तो एटलीस्ट वेळ पाळावी. मान्य आहे? हो. वाटत नाही चेहऱ्याकडे बघून पण पाळावी. हो, आता प्रयत्न करते. दूसरा तबीयत के बारे में बोलेगा तो डॉक्टर के पास जाएगा, दवा बराबर नहीं लेगा, इट विल कंटिन्यू, अल्टिमेटली ज़्यादा हो जाता है. बरोबर. म्हणजे स्वतःची काळजी आणि दिलेलं औषध वेळेवर घ्यावं, ज्याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे. हां, कारण काय होतं, तुम्ही औषध घेत नाही पण ताप त्यांना होतो. नाही घेईल आता. तिसरा, सब लोग साथ में हैं घर पे. कभी कभी लास्ट मोमेंट में मैं प्रोग्राम कभी बोलता नहीं एडवांस में. जब प्रोग्राम बनाएगा बाहर जाने का, ऐसा पिकनिक वगैरह आउट ऑफ बॉम्बे जाने का, लास्ट मोमेंट में बताता है. बराबर है, वो सरप्राइज होता है. पहले आप बोलेगा तो एनी प्रॉब्लम कम, सपोज जाने को नहीं होएगा तो वो भी प्रॉब्लम हो जाएगा. देन बोल के बताएगा, उसके लिए मैं लास्ट मोमेंट में बताएगा. वो टाइम में शी विल नॉट एक्सेप्ट इट, व्हाई यू आर नॉट टोल्ड मी इन एडवांस. थांबा, कळलं का? त्यांना सरप्राईज द्यायचं असतं पण तुम्ही ते सरप्राईजची वाट लावून टाकता असं त्यांचं. नाही, मलाही काही सांगायचं आहे. काय हो? कारण आधी ही अपेक्षा मान्य आहे. हो बरोबर आहे ते म्हणतात ते, पण आयत्या वेळेला जेव्हा सांगतात ना, म्हणजे अर्धा तास आधी जेव्हा सांगणार की आपल्याला बाहेर निघायचं, तर आपल्याला तयारी पण करायची असते ना. काय तयारी करायची? आपण पण निघायचं. पुरुषांना चालतं तसं, पण बायकांचं तसं नसतं ना. मी समजू शकतो तुमची व्यथा. पण मी काय म्हणतो, तुम्ही पण अर्धा तास आधी कशाला, जरा 1-2 तास आधी सांगा ना. स्वतःचे प्रॉब्लेम लपवू नका हो. बरं. आता सांगा, आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? सॉरी म्हणायला म्हणजे तसं सगळ्यात आधी माझ्या वडिलांना म्हणू इच्छिते, पण वडील आता नाही आहेत, हयात नाही आहेत. आई वडील दोघंही नाही आहेत, त्यांना मला म्हणायचं आहे. आणि ज्या कोणाला मी कळत नकळत कधी काही बोललं असेल, किंवा म्हणजे मला कधी कधी लक्षात येत नाही, कधी राग आला तर पटकन बोलते, पण नंतर मग मला वाईटही वाटतं की मी का बोलले, उगीच काहीतरी बोलले, माझ्या हातून चूक झाली काहीतरी, म्हणजे तोंडातून माझे शब्द काही निघालेले परत आपल्याला घेता येत नाही. तर तसं काही कधी झालं असेल, मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, घरातले नातेवाईक जर असं काही बोलले असेल तर मी सगळ्यांना सॉरी बोलते. तुम्ही? सॉरी बोलेगा तो अभी जो गुस्सा आता है कभी कभी, बच्चे लोग के साथ में कभी कभी गुस्सा आता है, दैट इज ओनली ओकेजन, अदरवाइज. और थैंक यू बोले तो अच्छा काम करके फटाफट जब भी घर पे गया, जल्दी खाना खिलाया या तो चाय पिलाएगा, तो उसके लिए थैंक यू. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.